गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सुट्टीचा दिवस आणि lifejourney.com मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सौख्याच्या नाश्त्यामध्ये आहे काहीतरी स्पेशल. आणि ते स्पेशल म्हणजे आहे इडली. आणि सौख्या मम्माला इथे हेल्प करायला बसलेली आहे. आणि इकडे आमची चटणी रेडी आहे. चटणीमध्ये आपण टाकलेलं आहे खोबरं, शेंगदाणे, त्याच्यानंतर मीठ, मिरची आणि कोथिंबीर. अशी छान सोपीशी चटणी आपली करून रेडी आहे. आणि सौख्याला इडलीपेक्षा आम्ही इडलीमध्ये काहीतरी ट्विस्ट असतो आमच्या नेहमी. आम्ही पॅनकेक्स तयार करतो. तर ते पॅनकेकसाठी आपण इकडे तवा तापत ठेवलेला आहे. तव्याला लहान मुलांनी हात लावायचा कारण तवा गरम असतो. त्याच्यामुळे तव्याला आमची सौख्या हात लावत नाही. सौख्या दुरून मम्माला मदत करते. याच्या बॅटरमध्ये, इडलीच्या बॅटरमध्ये मीठ आणि टाकून मिक्स करायचं काम सौख्याचं चालू आहे. मीठ टाकलेलं बेटा आपण. आता आमच्या तव्यावरती तेल टाकून रेडी आहे आणि तवा छान तापलेला आहे. आणि सौख्याचं इथे मिक्सिंग 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 चालू आहे. आणि आता तवा छान गरम झाला की बॅटर आपण त्याच्यावरती टाकणार. आणि तवा छान गरम झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण हे बॅटर घ्यायचं आणि तव्यावर असे छोटे 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 पॅनकेक्स तयार करायचे. तू तर 5 इयर्सची आहे ना. आपल्या तव्यावरती एवढेच बसतात सध्या. आणि अशा प्रकारे हे पॅनकेक्स रेडी झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात खायला. इडलीपेक्षा पण आम्हाला माझ्या सौख्याला हे जास्त आवडतात. याच्यामध्ये तुम्ही गाजर वगैरे टाकू शकता. उत्तप्पासारखं गाजर किसून टाकू शकता, तर कांदा किसून टाकू शकता, आणि बीटरूट वगैरे असं भरपूर गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हा, आणि त्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर पेरी पेरी मसाला, अशा भरपूर गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. हे बघा, छान असे मस्त फुगून असे रेडी होतात. आणि मुलं खूपच एन्जॉय करतात ते खायला. माझी साऊ तर एन्जॉय करते बाबा. आणि हा सौख्याचा सुका खाऊ आहे. चणे शेंगदाणे डब्यामध्ये भरून ठेवलेले असतात. सौख्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती घेते आणि खाते. हे ना बिट्टा. सो आपले आता, आणि हे एकदम म्हणजे तुम्ही लगेच रेडी होतात. हे बघा, हे रेडी झालेले आहेत. आता सौख्याची आपण प्लेटिंग करूया. सौख्या प्लेट घे ना तुझी नाश्त्याची. खाली खाली खाली. अरे तुझे प्लेट्स ह्या काय तुला समोर. तर सौख्याच्या ह्या मी ते नॉर्मली लहान मुलांच्या प्लास्टिकवाल्या वापरतात त्या नाही वापरत. आम्ही असं स्टीलच्या प्लेट्स आणलेल्या आहेत आणि आम्ही स्टीलच्या प्लेट्सच प्रेफर करतो. सौख्या हे गरम आहे. हां, भरपूर भरपूर गरम आहे. सो थोड्या वेळाने खा. हां, असं छानसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल असं पूर्णपणे तव्यावर पसरून घ्यायचं. तेलाचा वापर तुम्ही कमी पण करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. आता सौख्याला मला एकदम जोरात बोलायला सांगितलेलं आहे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे पातळ अजून तर पातळ पण ठेवू शकता. तुम्हाला जाड पाहिजे असतील तर जाड पण ठेवू शकता. मस्त
आता सौख्य 5 इयर्सची आहे, त्याच्यामुळे हे आम्हाला 5 सध्या तयार करायचे आहेत. आमचे 3 तर रेडी झालेले आहेत. 4 5 हां आणि चटणी लागते. आणि एक चटणी लागेल. चटणी पायवरती घ्या, पायवरती घ्या, पायवरती घ्या, पायवरती घ्या. आता चमचा माझा असतो. हा चमचा माझा आहे. हां, हा चमचा माझा आहे. तर अशा प्रकारे भरपूर झालं त्यात, मला भरपूर लागतं. सौख्याला भरपूर झाली पाहिजे, त्यामुळे आपल्याला ही पोर करावी लागेल. आता रेडी झालेले आहे 2 पॅनकेक्स फॉर साऊ. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे शेअर करा आपल्या मम्मी पप्पांना. हां, तर लहान मुलांनी आपल्या मम्मी पप्पांसोबत हे शेअर करा आणि मम्मी पप्पांना सांगा की असे पॅनकेक्स आम्हाला बनवून द्या. असे सॉफ्ट सॉफ्ट छान पॅनकेक्स, आपले हेल्दी पॅनकेक्स रेडी झालेले आहेत. आणि त्यांचं पीठ कसं बनवतात ते पण सांग ना मम्मा. हां, त्यांना पीठ कसं बनवतात ते पण सांग ना. पीठ हां पीठ आपलं इडलीचं जसं पीठ बनवतो तसं 1 कप डाळ आणि 3 कप तांदूळ रात्रभर 7-8 तास भिजत टाकायचे, वाटायचे आणि रात्री फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचे. ओ सॉरी, हात काढा, गरम गरम आलंय, हात काढा, गरम आलंय. हां, तर आता अशा प्रकारे आता साऊची आपण ही बघा छानशी प्लेट रेडी झालेली आहे. हे तुम्ही चटणी बरोबर, तुमची मुलं नसतील खात तर तुम्ही त्यांना जॅम बरोबर, सॉस बरोबर पण देऊ शकता. आणि इथे आमची साऊची ही जागा आहे बसायची आणि थोडं गरम आहे, त्यामुळे फॅन लावून देऊया साऊला. तर तुम्ही, आमची साऊ एन्जॉय करते तोपर्यंत तुम्ही पण आमच्या चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा. आणि मी थोड्या वेळात दुसरा ब्लॉग बनवणार आहे. अहो, आणि सौख्याला तुमच्या सर्वांशी तिच्या गोष्टी शेअर करायला भरपूर आवडतं, त्यामुळे तिचं म्हणणं आहे सुट्टी आहे तर आज आपण अजून आपलं रुटीन शेअर करूया. पण बघूया कसं शक्य होतं माझ्याच्याने. ठीक आहे, चालेल. बाय बाय, सी यू.